माझं असं म्हणणं आहे की पहिल्यांदा तुम्ही जिंकणारे युद्ध हारण्याच्या परिस्थितीत का घेऊन गेला याचं भारतीय जनता पक्ष RSS या दोघांनी खुलासा करणं त्याच्यातलं महत्वाचं आहे. 20, 25, 30 वर्ष चाललेला अतिरेकी हल्ला ही थांबवण्याची संधी होती. पाकिस्तान हे टेररिस्टचं ऍक्सेस आहे असं असताना एका बाजूला बलुचिस्तान यांचं स्वातंत्र्याचा लढा सुरुवात आहे. तुम्हाला हे ऍक्सेस पूर्णपणे संपवण्याची संधी होती, ती संधी तुम्ही का घालवलीत याचा खुलासा आपण असणार करा. जनतेला आम्ही असं आवाहन करतोय की हे जिंकणारी लढाई सोडणं किंवा हारणं ही एका प्रकारची असणारी गांडुगिरी असं मी त्या ठिकाणी मानतोय. तेव्हा येणाऱ्या मतदानामध्ये तुम्हाला गांडुगिरी करणारे जे आहेत त्यांना मतदान करणार आहात की हिमतीने असणारं या ठिकाणी सगळं घडवलंय त्यांना तुम्ही मतदान करणार आहात, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न तिथे राहणार आहे. मतदारामधलं सुद्धा न लढणारा आणि लढणारा जो न लढणारा आहे तो ह्या गांडुगिरीच्या राजकारणाला मतदान करेल आणि जो लढणारा जो आहे तो हिंमतवाल्याला मतदान करेल, अशी परिस्थिती उभरते असं मला त्या ठिकाणी दिसतंय. सर, RSSचे सरकार्यवाह दत्तात्रय हसबोले यांनी म्हटलं आहे की संविधानाच्या प्रस्तावित नाही, एवढ्या याच्यावरती नंतर त्याच्यावरती दुसऱ्यांदा बोलू आपण. थँक्यू. हिंदी सक्तीचा विषय सुरू आहे, नंतर बोलू आपण. थँक्यू. सर, थँक्यू.